तर हॅलो गाईज, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची वेशभूषा आणि महाराष्ट्राची वेशभूषा अशीच का याबद्दलची काही माहिती. तर तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये 90% ही शेतीच केली जाते. मेन बिझनेस हा शेतीच आहे. सो त्यानुसार महाराष्ट्रातील वेशभूषा ही पुरुषांची पांढरा शर्ट, सदरा आणि धोतर अशीच होती पहिल्यापासून. सो आता या गोष्टींमध्ये चेंज झाला आहे, परंतु महाराष्ट्राची वेशभूषा म्हटलं की व्हाईट कलरचीच धोती आणि शर्ट असं होतं. कारण उन्हामध्ये जर काम करायचं असेल, तर सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट करायचं असेल, तर पांढराच कलर हा महत्वाचा असतो. ही गोष्ट तर सायन्सने सिद्धच केली आहे. पण या पारंपरिक वेशभूषेने हे असंच का, याचं उत्तर मात्र आपल्याला देऊन दिलं. तर मराठी अस्मितेचा विषय म्हणजे जेव्हा पूर्वी महायुद्ध व्हायची, तेव्हा महिलाही मागे नव्हत्या. त्याही युद्धामध्ये सामील व्हायच्या किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायच्या आणि डिफीटही करायच्या. सो ही साडी अशा पद्धतीची नेसली जायची जेणेकरून त्यांना युद्ध करताना काही अडचण येऊ नये, म्हणून नऊवारी अशा प्रकारची वेअर केली जाते आणि हीच मराठीची ओळख आहे. तर ही तुम्हाला माहिती माहीत होती का? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच पुढील अमेझिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी स्टे कनेक्टेड विथ अस. थँक यू.